नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने थोड्याच कालावधीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय. मालिका प्रेक्षकांना खूप आवडते आणि त्यातच आपल्या सर्वांची आवडती मृणाल दुसानीस म्हणजेच नंदिनी चांगलीच फॉर्मात आहे. तिचा हा रोल खूपच इंटरेस्टिंग आहे. याआधी ती अनेक मालिकात आपण पाहिली आहे, परंतु या मालिकेत तिची काहीतरी वेगळीच बॅटिंग सुरू आहे आणि ती सर्वांनाच आवडते. आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. नंदिनी सकाळी आवरून हॉलमध्ये येते तेव्हा तिला दिसतं की पार्थ हा हॉलमध्ये झोपलेला नाहीये, त्याचं अंथरूण सुद्धा तेथे नाहीये. हे पाहून ती विचार करते की काल आपण काव्याला जे समजावून सांगितलं ते तिला पचनी पडलेलं दिसतंय. आपली गोळी कामाला आली आणि काव्याने पार्थला बेडरूममध्ये झोपण्याची परवानगी दिली. हा विचार करून ती खूप खुश होते की आता काव्या आणि पार्थ या दोघांचा संसार सुद्धा सुरळीत होईल, दोघे सुद्धा मार्गी लागतील. त्यामुळे ती एक मस्त गाणं गुणगुणू लागते आणि गाणं गुणगुणता गुणगुणताच ती किचनमध्ये येऊन कामाला लागते. मानिनी तेथे येते आणि विचारते, काय झालं आज? सॉरी, चांगलीच खुश दिसते, मस्त गाणं गुणगुणतेस, काय झालंय? नंदिनी सांगते, कारण मी आज खूप खुश आहे. तर नंदिनी मानिनीला म्हणते, आई तुम्ही उगाच एवढ्या लवकर आलात, मी तुमच्यासाठी आणि बाबांसाठी मस्त आल्याचा चहा बेडरूममध्ये घेऊन येणार होते. मानिनी म्हणते, अगं बाई, आम्हाला अशा सवयी नको लावूस, नाहीतर तुझे सासरेबुवा आहेत ना, त्यांना सवय लागली तर ते रोज तुला बेडरूममध्ये चहा घेऊन बोलवतील. नंदिनी म्हणते, मग काय झालं त्यात, मी रोज तुमच्यासाठी चहा घेऊन येईन. या दोघीही हसू लागतात. मानिनी म्हणते, नंदिनी आपल्या दोघींचं नातं किती छान आहे ना, आपण दोघी मस्त हसतो, एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करतो. पण माझ्या मोठ्या सुनेशी काव्याबरोबर माझं असं नातं तयारच होऊ शकलं नाही. ती किती गोड आहे, किती चांगली मुलगी आहे, पण बिचारी नेहमी चिडचिड करत असते, त्यामुळे मला तिची खूप काळजी वाटते. नंदिनीला सुद्धा हे पटतं की नंदिनी आणि मानिनी या दोघींचं नातं अजून तसं डेव्हलप झालेलं नाहीये. नंदिनी ही मानिनीला समजावून सांगते, आई तुम्ही काळजी करू नका, हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. मानिनीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. मानिनी म्हणते, पार्थ आणि काव्याचं नातं तर सुरळीत होईल, पण तुमचं काय? मी पाहते कालपासून जीवा तुला वेगवेगळ्या पद्धतीने सॉरी बोलतोय, पण तू त्याला माफ करायला तयार नाहीये, त्याच्याशी नीट बोलत नाहीये, त्याला उत्तर देत नाहीये. नंदिनीला समजतं की आपण खरंच खूप ताणलंय आणि ती म्हणते, ठीक आहे आई, मी लवकरच त्याच्याशी सगळं मिटवून घेते. तेव्हा मानिनी विचारते, त्याचं आवडले की नाही पाहू नये. नंदिनी ही जीवाचं आवडले की नाही हे पाहायला रूममध्ये येते. मानिनीला खूप आनंद होतो की आता आपल्या दोन्ही मुलांचा संसार सुरळीत होईल. नंदिनी रूममध्ये येते तेव्हा जीवा हा तिचीच वाट पाहत असतो. जीवा तिच्याशी बोलण्याची हिंमत एकजुटतो आणि म्हणतो, काल मी तुला किती वेळ सॉरी म्हटलं, ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने. कपड्यापासून सॉरी बनवलं, अंड्यावर सॉरी लिहिलं, पण तू मला काही माफच केलं नाही. नंदिनी ही जीवाला समजावून सांगते, जीवा मी तुम्हाला माफ करणं महत्त्वाचं नाहीये, तर तुम्हाला तुमची चूक समजणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला पश्चाताप होणं महत्त्वाचं आहे की तुम्ही जे दारू पिऊन केलं ना ते चुकीचं आहे, तुम्ही दारू प्यायला नको होती. जीवा म्हणतो, मला माझी चूक कळली आहे नंदिनी, मी यानंतर पुन्हा कधीच दारू पिणार नाही, फक्त तू बनवलेला काढाच पिईल. परंतु मला त्या रात्री काय घडलं ते सगळं आठवतंय. जेव्हा तू मला सोडवायला आली होती, पोलीस तुला काहीबाही बोलले, तू इतकं चांगलं काम करतेस, त्या कामाला गालबोट लागलं. माझ्यासारखा नवरा तुझ्या पदरी पडला म्हणून त्यांनी तुला दूषणं दिली, तुला वाईट बोलले, त्याचं मला वाईट वाटलं, त्यासाठी मी तुझी माफी मागतोय. नंदिनी म्हणते, मी ते केव्हाच विसरून गेले, परंतु मला वाईट या गोष्टीचं वाटलंय की तुम्हाला मी येथे असताना सुद्धा तुमच्या मनात काहीतरी सलतंय, ते मला सांगण्याची गरज वाटत नाहीये. तुम्ही ते दारूत बुडवताय आणि पिऊन टाकताय ते दुःख. मी येथे आहे ना, मग ते दुःख माझ्याबरोबर शेअर करा. तुमच्या मनात असं काय चालू आहे की तुम्हाला दारू पिण्याची गरज पडते? हे पाहून जीवाला मोठा धक्काच बसतो की नंदिनीला आपल्या मनातलं सगळं कळतंय. जीवा नंदिनीला म्हणतो, यानंतर माझ्या मनात काहीही असलं तरी मी तुला सांगेल, तू काळजी करू नको, पण दारूला हात लावणार नाही. नंदिनी म्हणते, हो मला सांगाच, आणि यानंतर पुन्हा असं कधीही करू नका, दारूला स्पर्शही करू नका. असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते. नंदिनी किती समजूतदार आहे, किती हुशार आहे हे पाहून जीवा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो, तिच्या विचारात दंग होऊन जातो. तर इकडे काव्या ही चांगलीच त्रासात असते. रात्रभर बेडवर न झोपता जमिनीवर झोपल्यामुळे तिची कंबर दुखत असते, पाठ दुखत असते. ती विचार करते, चांगले पार्थ काल म्हणत होते की बेडवर झोपा, पण मीच ऐकलं नाही.
आता पाठ दुखते, माझ्या इगोमुळे हे सगळं झालंय. ती कशीबशी डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसते. तेवढ्यात पार्थ तेथे येतो आणि विचारतो काय झालं. काव्या सांगते माझी पाठ दुखते. पार्थ विचारतो मग पाठ दाबून देऊ का. हे ऐकून काव्या त्याच्यावर जोरात ओरडते. तेवढ्यात नंदिनी तेथे येते. ती विचारते काय झाले काव्या, काही दुखतंय का. तर काव्या तिला सांगते हो, रात्रभर जमिनीवर झोपले ना, त्यामुळे माझी पाठ खूप दुखते, मानसुद्धा दुखते. नंदिनी ही लगेचच तिची पाठ आणि मान दाबून देऊ लागते. जीवासुद्धा तेथे येतो. काव्याला नेमकं काय झालंय हेच त्याला कळत नाही. नंदिनी ही काव्याला आठवण करून देते. काव्या, तुला आठवतंय का, लहानपणी ताईशिवाय तुझं काहीच होत नव्हतं. कोणतीही गोष्ट घडली की माझ्या मागे मागे पळायची. ताई हे करून दे, ते करून दे, नेहमी माझ्या मागे मागेच असायची. तेवढ्यात रम्या तेथे येते आणि पार्थला विचारते पार्थ, मी माझ्यासाठी सिनेमा कॉफी बनवते, तुझ्यासाठी सुद्धा बनवू का. तेव्हा पार्थ म्हणतो नकोय, मला कॉफी पिण्याची काही इच्छा नाहीये. त्यामुळे रम्याला खूप वाईट वाटतं. परंतु नंदिनी हे सगळं पाहते. नंदिनी ही रम्याची चांगलीच फिरकी घेते. म्हणते रम्या, तू स्वतःसाठी कॉफी बनवते ना, आता पार्थ तर नाही म्हटले, मग बाकीच्यांना विचार ना. असं म्हणून ती जीवाला विचारते जीवा, तुम्ही कॉफी पिणार का. रम्याला कॉफी बनवण्याची खूप हौस आली आहे. जीवा म्हणतो नको, मी तर फक्त काढाच पितो, मला कॉफी नाही प्यायची आहे. ही नंदिनी आपला अपमान करते. हे पाहून रम्याचा खूप जळफाट होतो, पण ती गप्प बसते. त्यानंतर नंदिनी ही काव्याला विचारते काव्या, तुला कॉफी प्यायची का रम्याच्या हातची. तर काव्यासुद्धा नकार देते नको, मला कॉफी नाही प्यायची आहे. तर नंदिनी म्हणते पाहिलं का रम्या, तुझ्या हातची कॉफी कोणालाच प्यायची नाहीये. मी पिले असते, पण मी आत्ताच चहा प्यायलाय, मला सुद्धा तुझ्या हातची कॉफी नकोय. रम्या रागारागाने किचनमध्ये जाते आणि तिच्यासाठी कॉफी बनवू लागते. या नंदिनीने आपला अपमान केला, त्यामुळे तिला खूप राग आलेला असतो, पण ती सगळा राग गिळून टाकते. त्यानंतर रम्या आपल्याकडे पाहते. हे पाहून नंदिनी ही काव्याला म्हणते काव्या, पार्थला पोहे वाढ ना. काव्या ही नाखुशीनेच पार्थला पोहे वाढते. परंतु रम्या हे पाहते आणि ती जोरात भांडं आदळते. तर काव्या विचारते काय झालं. त्यामुळे रम्या चांगली दचकते. थोड्या वेळानंतर नंदिनी किचनमध्ये असते. तेवढ्यात तिला एक कॉल येतो आणि ती म्हणते हो, मी आत्ता येते साहेब. जीवा विचारतो काय झालं, कोणाचा कॉल होता. तर नंदिनी सांगते पोलीस स्टेशनमधून कॉल होता, तुम्हाला बोलवलंय, मी तुमची तक्रार केली होती ना. हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो तू माझी तक्रार का केलीस. तर नंदिनी हसू लागते आणि म्हणते मी तुमची चेष्टा करत होते, मी तुमची तक्रार का करेल. माझ्या कामाबद्दल कॉल होता. एक मुलगी ना, तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलंय, पण तिचं दुसऱ्या मुलाबरोबर प्रेम आहे. तोच मॅटर फॅमिली कोर्टात गेलाय, मला तेथे जायचंय. हे ऐकून जीवाला वाटतं की ही तर आपलीच केस आहे. तेवढ्यात काव्य तेथे येते आणि विचारते काय झालं, कुणाचा फोन होता. नंदिनी तिला झालेला सगळा प्रकार सांगते की एका मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिलंय, पण तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, मी त्यासाठी चालले. काव्या म्हणते हे तर अगदी आपल्यासारखं झालंय, आपलं सुद्धा जबरदस्तीने लग्न लावून दिलं ना. तेव्हा नंदिनी ही काव्याला समजावून सांगते काव्या, आपली केस वेगळी आहे, आपलं दुसऱ्या कोणत्याही मुलावर प्रेम नव्हतं, आपलं लग्न हे आपल्या आईबाबांसाठी झालंय, तू तसं कंपॅरिझन नाही करू शकत. तर काव्या म्हणते ताई, माझं सुद्धा एका दुसऱ्या मुलावर प्रेम होतं, माझंही लग्न असंच जबरदस्तीने लावून दिलं ना, मग तू माझी मदत का करत नाही. हे ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो. तर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनी विचारते काव्या, हे काय बोलतेस तू, तुझं कोणावर प्रेम होतं, कोणत्या मुलावर तू प्रेम करायची, आणि तू मला आधी का नाही सांगितलं, सांग मला त्या मुलाचं नाव. परंतु काव्या ही काहीच बोलत नाही. जीवाला खूप भीती वाटते की काव्या आता आपलं नाव घेते की काय. परंतु काव्या ही नंदिनी आणि जीवासमोर काहीच बोलत नाही. नंदिनी म्हणते तू माझी चेष्टा करते ना, आणि ती हसू लागते. म्हणते मला माहितीये तुझं कोणत्याही मुलावर प्रेम नाहीये, तुझं एखाद्या मुलावर प्रेम असतं तर तू मला नक्कीच सांगितलं असतं. परंतु काव्या ही सत्य गिळून टाकते. का नंदिनीसमोर आणि जीवासमोर ती काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो नंदिनी, तुम्हाला कुठे जायचंय, मी सोडतो. नंदिनी सांगते मला बांद्रा फॅमिली कोर्टात जायचंय. तर काव्या म्हणते हो, मला सुद्धा एक UPSCचं पुस्तक घेण्यासाठी तिकडंच जायचंय, मग मीही तुमच्याबरोबर येते. जीवा म्हणतो ठीक आहे, आणि हे तिघेही तिकडे जायला निघतात. तर इकडे रम्या ही पार्थच्या बेडरूममध्ये येते आणि त्याला म्हणते पार्थ, तू मला एक वचन दिलं होतं, ते तुला आठवतं का. पार्थ विचारतो कोणतं वचन. तर रम्या म्हणते याआधी तुला माझी डिझाईन्स खूप आवडायची आणि तू मला म्हणाला होतास की मी तुला बिझनेसमध्ये पार्टनर करून घेईल, परंतु आता आधीसारखं काहीच राहिलं नाहीये,
तू सगळं विसरून गेलाय. पार्थ चिडून म्हणतो, कारण त्या दिवशी आशिष काकांबरोबर तू जे काही केलं ना, त्यानंतर माझा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये. तू माझ्या दिलेल्या वस्तूंचा, माझ्या प्रेमाचा खेळ मांडलास, त्याचा चुकीचा उपयोग केला आणि ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. रम्या ही इमोशनल होण्याचं नाटक करते आणि पार्थला म्हणते, पार्थ मला माफ कर, परंतु माझी मजबुरी होती. त्या दिवशी जर मी हे केलं नसतं ना, तर माझं लग्न त्या मुलाशी लावून दिलं असतं आणि त्या मुलाला नाही म्हणण्याचा ऑप्शन माझ्याकडे नव्हता. मला हा एकच पर्याय दिसत होता, म्हणून मी असं केलं. पार्थ काहीच बोलत नाही. त्याला रम्यावर विश्वास नसतो. तर रम्या म्हणते, पार्थ तू असं का वागतोयस? आपल्या दोघांमध्ये किती चांगलं नातं होतं, तू ते सगळं विसरलास का? आणि आता मी आपल्या नात्यातून मूव्ह ऑन झाले. मला माहितीये की तुझं लग्न झालंय. मी तुझ्या लग्नात, तुझ्या संसारात कोणतंही डोकावणार नाही, तुला काहीच त्रास देणार नाही. पण तू मला तुझ्या बिझनेसमध्ये पार्टनर बनवून घे. आता मला माझ्या कामात लक्ष द्यायचंय, आयुष्यात पुढे जायचंय. मला लग्न करण्यात, प्रेम करण्यात आता कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. परंतु पार्थला मात्र रम्यावर विश्वास नसतो. रम्या ही खरं बोलते की खोटं बोलते, ती रडण्याचं नाटक करते, हेच त्याला कळत नाही. तो चांगलाच कन्फ्यूज होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ आणि रम्या हे दोघे ऑफिसमध्ये जात असतील, तेव्हा मानिनी त्यांना थांबवेल आणि विचारेल की तुम्ही दोघे कुठे जाताय. पार्थ सांगेल की आम्ही ऑफिसला जातोय. आता रम्या ही माझी बिझनेस पार्टनर आहे ना, आम्ही एकत्रच जाऊ. हे ऐकून मानिनीला मोठा धक्काच बसेल आणि मानिनी विचारेल, तू हे काव्याला सांगितलंय का? काव्याला जेव्हा समजेल तेव्हा तिला किती त्रास होईल. पार्थ याचा विचार करू लागेल. तर दुसरीकडे जीवा, काव्या आणि नंदिनी फॅमिली कोर्टात पोहोचतील. तेव्हा ज्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिलंय, ती आपली संपूर्ण परिस्थिती नंदिनीला सांगणार. नंदिनी ही सगळ्यांना म्हणेल की जर या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, तर तिचं असं जबरदस्तीने लग्न लावून देणं हे खूप चुकीचं आहे. तुम्ही खूप मोठी चुकी केलीये. आणि हे ऐकून काव्य आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतील की जर आपण नंदिनीला आपलं सत्य सांगितलं तर ती सुद्धा आपल्याला मदत करेल का? मग आता नंदिनी ही खरंच जीवा आणि काव्याची मदत करेल का? मग हे तर पुढील काही दिवसांमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.